नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे एकदम झटपट व लवकर होणारे रव्याचे मोदक, जे गणपती बाप्पाला पण खूप आवडतील व बनवायला पण खूप सोपे आहेत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मोदक बनवण्यासाठी मी त्या कढईमध्ये तूप टाकले अर्धा चमच, त्यामध्ये 1.5 वाटी रवा टाकलाय आणि ही रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचे। हा बारीक रवा आहे, जास्त मोठा रवा घेऊ नका, बारीकच रवा घ्या। आता रवा चांगला भाजून घेतलाय मी। हा रवा आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी 4 चमच तूप घेतले। तुपामध्ये काजू टाकलेत मी असे बारीक करून आणि काही बदाम टाकलेत बारीक करून। हे चांगले परतू द्यायचेत आपल्याला। याचा हलकासा रंग चेंज झाला पाहिजे काजू बदामचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट टाकू शकता। काजू बदाम थोडेसे परतल्यानंतर आता यामध्ये आपण भाजलेला रवा टाकून घेऊया आणि हे पण चांगलं यामध्ये मिक्स करून घेऊया। आणखीन थोडंसं भाजून घेऊया यामध्ये। आता यामध्ये टाकून घेऊया 1 वाटी साखर। 1.5 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर पुरेशी होती। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमच विलायची पावडर। विलायची पावडर पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायचंय। आपल्याला कंटिन्युअस फिरवत राहायचंय, नाहीतर काय होतं रवा खाली चिटकतो आणि करपू शकतो, त्यामुळे कंटिन्युअस आपल्याला फिरवत राहायचंय। आता यामध्ये टाकून घेऊया दूध। आता दूध टाकून याला चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता सुरुवातीला हे किती पातळ दिसते। आता याला कंटिन्युअस फिरवत याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय। बघा आता हे एकदम घट्ट चांगला गोळा व्हायला लागलाय। याला आणखी 1-2 मिनिटं आपण असंच परतून घेऊया। आता बघा हे चांगला छान गोळा झालाय घट्ट। आता याला आपण काढून घेऊया। एका प्लेटमध्ये काढून आपल्याला याला थंड करून घ्यायचंय। आता हे नॉर्मल गरम असेपर्यंतच आपल्याला मोदक बनवून घ्यायचेत। आता एक असा मोदकचा साचा घेतलाय मी आणि त्याला मधून तूप लावले। एकदम हलकासा हात पुसायचा तुपाचा याला आणि दोन्ही बाजूला असं भरून घ्यायचं आणि याला गच्च पॅक करायचं। आणखी जे एक्स्ट्रा आहे ते काढून घेऊया आणि याला असं चांगलं सेट करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा किती छान मोदक तयार झालेत। हे बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त मोदक तयार झालेत। हे झटपट व लवकर होतात मोदक, बनवायला पण सोपे आणि खायला पण खूप छान लागतात। बघा सर्व मोदक मी असे बनवून घेतलेत। बघा किती मस्त मोदक तयार झालेत। बघा मोदक छान आहेत ना? तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।